उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि त्यानंतर राज्यभर एक चर्चा सुरू झाली आहे। राज्याचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार आणि राष्ट्रवादी कोणाला संधी देणार यावर शहरासह ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं। मुख्यमंत्रीपदी कोण बसणार ही चर्चा सध्या सर्वत्र होते, त्याचा आपण आढावा घेतोय। आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये। तर एकंदरीतच जर बघितलं तर आता राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीने कोणाकडे जबाबदारी सोपवावी असं आपलं मत प्रतिक्रिया। खरं म्हणजे अजित पवार साहेबांच्या जाण्यानं निश्चितपणे या राज्याची हानी झालेली आहे आणि विशेष करून आपल्या राहुरी तालुक्याची झाली, जेणेकरून डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका अजितदादांनी घेतली होती। राहुरीचं महत्त्वाचं असलेलं एसटी स्टँड यासाठी दादांनी मदत केली होती आणि एक बहुजन समाजाचा चेहरा म्हणून दादांकडे त्या ठिकाणी पाहिलं जात होतं। आणि उपमुख्यमंत्रीपदाचा प्रसारमाध्यमात कालपासूनची चर्चा चालू आहे की खरं म्हणजे हा निर्णय पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी घेतला पाहिजे। त्यामध्ये सुनित्राताईंचं नाव येतं आहे, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर जयंत पाटलासारखा हे चांगला चेहरा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। नक्कीच काय वाटतंय आता कोण उपमुख्य होईल असं वाटतंय, काय आपली भावना आहे? आज या पवार कुटुंबाला जे दुःख झालं, या दुःखातून सावरण्यासाठी आपले सुमित्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं असं सर्वांच्या मते, माझ्या मते आणि सर्वांच्या मते असं मला वाटतंय। आणि एक जे मुस्लिमांचा चेहरा होता दादा, अजित दादा यांनी कधी कोणासंग जातीय दंगली घडून आणल्या नाही, कधी कोणाचा जातीय दंगल किंवा भेदभाव केला नाही, सगळ्याला घेऊन चाललेत असे दादा आपल्यातून आज 27 तारखेला 8:45 वाजता विमान अपघातातून त्यांचं अपघात झालं विमानातून, आणि त्या प्रसंगी आमचे एक आधार म्हणून दादा आमच्यातून निघून गेले आणि आमचं या ठिकाणी आधार संपलेला आहे। तरी त्यांना जे परमेश्वर आहे यांनी चिर शांती द्यावं असं मी म्हणतो आणि सुमित्राताई यांना उपमुख्यमंत्री पद द्यावं। आणि आता एकंदरीत जर बघितलं तर अजितदादांचं निधन झालंय, राष्ट्रवादी समोर आता मोठा पेच आहे। कुणाला राष्ट्रवादीने पुन्हा संधी द्यावी असं वाटतंय, पक्षाची जबाबदारी द्यावी असं वाटतंय? अजितदादाची ते बारामती येथे त्यांच्या गावी दुर्घटना घडली, ती घटनेचा संदेश ऐकताच अजिबात विश्वासच बसेना की हे खरं घडलं का स्वप्न आहे। असो, नेत्याच्या पुढं कोणाचं काही चालत नाही। दादा आपल्यातून गेले, दादा गेल्याने नुसतं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही, तर त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात तो दुःखाचा डोंगर पसरला आणि प्रत्येक तळागाळातील मनुष्य त्यांच्यासाठी हळहळ व्यक्त करतोय। परंतु नेतेपुढं काही चालत नाही। आता त्यांच्या ठिकाणी जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी पक्षानं जे सुमित्राताई पवार आहेत त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्रीपद द्यावं, म्हणजे ती पोकळी भरून निघेल। आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर जयंत पाटलासारखे मुरब्बी अनुभवी अर्थमंत्र्याचा त्यांना अनुभव आहे, असं जे खातं आहे महत्त्वाचं अर्थ खातं ते त्यांच्याकडे सुपूर्त करावं। आणि एवढं बोलून पुनश्च दादांना मी काय वाटतंय, दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्यात, आता अजितदादांचं निधन झालंय, कोणाकडे राष्ट्रवादीची जबाबदारी जावं वाटतंय, कोणाला राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवावी असं वाटतं? अजित दादा गेल्यामुळे एक तर कृषी असन, सहकार असन, खूप मोठं नुकसान झालेलं, नुकसान न भरून येण्यासारखं आहे। आणि आता याला वारस म्हणून सुमित्राताई यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्यास तर याचं दोन्ही राष्ट्रवादी नेतृत्व हे जयंत पाटलाकडे द्यावं असं आम्हाला वाटतंय। काय वाटतंय, राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे द्यावी, कोणाला उपमुख्यमंत्री? सुमित्राताईंचं नाव समोर येतंय। जानेवारी 28 तारखेला जो दुःखद प्रसंग ओढवला त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा शोकाकुल झालेला आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व होतं हे नेतृत्व या ठिकाणी म्हणजे तळागाळातील आणि सेक्युलर विचाराचं हे नेतृत्व आज महाराष्ट्रातून हरपलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे। तरी पण आता या ठिकाणी
पवार कुटुंबावर जो दुःखद प्रसंग ओढवलेला आहे त्या दुःखातून सुनेत्राताई पवार ताबडतोब किंवा लवकरात लवकर सावरतील याची काही ग्वाही देता येत नाही. परंतु आता एकंदरीत जनसामान्यांचं मत विचारात जर घेतलं तर महाराष्ट्राचं अर्थ खातं हे बरेच दिवस जयंत पाटलांनी स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारलेलं असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी तशा पद्धतीची त्यांच्या भविष्य काळामध्ये कार्यवाही त्यांनी केलेली आहे. तरी या दृष्टीनं हे अर्थसंकल्पीय खातं किंवा उपमुख्यमंत्रीपद हे निश्चितच जयंत पाटील यांच्याकडे जावं अशी आमची सर्वांची वैयक्तिक इच्छा आहे आणि ते त्यांनी स्वीकारावं. कारण आज शोकसागरामध्ये आज आपण पाहतो की एक भावनिक म्हणून आपण सुनेत्राताईचं नेतृत्व निश्चितच चांगल्या प्रकारचं आहे. परंतु या ठिकाणी त्यांच्यावर हा जो दुःखद प्रसंग ओढवलेला आहे त्याच्यातून त्या निश्चितच लवकर सावरतील याची काही ग्वाही देता येत नाही. म्हणून आता 2 तारखेला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे याच्यासाठी निश्चितच आपलं जयंत पाटलांची वर्दी लागावी आणि जे आपलं सेक्युलर विचाराचं व्यक्तिमत्व विमान दुर्घटनेत जे हरपलेलं आहे त्या ठिकाणी मी आपल्या या समस्त मानोरी ग्रामस्थांच्या वतीने अगदी मनाच्या अंतरात्म्यापासून अगदी तळापासून त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी काही तरुण देखील आहे. काय वाटतं, 2 राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्यात. आता अजितदादांचं निधन झालं, राष्ट्रवादीने कुणाला आता संधी द्यावी काय वाटतं? राष्ट्रवादीने संधी देण्या अगोदर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि पवार साहेबांच्या सल्ल्यानुसार इथून पुढलं राजकारण करावं. हे महाराष्ट्रासाठी आणि सर्व समाजासाठी ही गोष्ट त्यांनी निर्णय घेतलं तर चांगलं होईल. कुणाला उपमुख्यमंत्री करावं राष्ट्रवादीने? सुनेत्रा पवारांना केलं तरी चालू शकतं, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे महत्वाचं आहे. नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या देखील अशा प्रतिक्रिया आहेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. पवार कुटुंबियावर मोठा दुःखाचा आघात झालाय, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन सुनेत्रा पवार बरोबरच जयंत पाटलांना देखील उपमुख्यमंत्रीपद दिलं ते देखील योग्य ठरेल अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटत आहे. कॅमेरामन गौरव खुळेसह गोविंद फुनगे, LS मराठी, अहिल्यानगर.